कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या घराच्या इब्रतीची तुमच्यापेक्षा जास्ती काळजी मला आहे आणि तरीही मी तुम्हाला तुमचं मत बदलायला सांगणार नाही, कारण की मला त्यांनी काहीच फरक पडत नाही। तुम्हाला जे काम दिलंय ते चोख झालं पाहिजे याची खात्री घ्या। डू यू अंडरस्टँड? कळलं का? Yes. गुड। Perfect. I am Mr. Perfect. ताई, तुला काय झालंय? अगं आल्यापासून तू काहीच का बोलली नाहीयेस? हे बघ, आतापर्यंत ना तू चुकून चुका करायचीस, पण आता जाणून बुजून एवढी मोठी चूक का करतेयस? हे बघ ताई, मला एवढं तर माहितीये की तुला त्या एजे बरोबर लग्न करायचं नाहीये। काय सगळं माहिती असून सुद्धा मुद्दामून हा निर्णय घेतलायस। ताई अगं काहीतरी बोल। बस, आज जा, मला एकटीला बसू दे। ताई माझं एक शेवटचं ऐकून घे। तू हे जे सगळं बोलतेस ना, हे फक्त स्वतःला फसवण्यासाठी बोलतेस। तू खूप मोठी चूक करतेस ताई। तुम्ही एजंटशी बोलून सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये दुर्गा वहिनी। आता काय करायचं? तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीयेत। हो, ती मुलगी खूप धांदरट आहे। तिने पार्टीमध्ये केवढ्या वस्तू पाडल्या माहितीये? माझ्याकडे व्हिडिओज आहेत, हे बघा। वहिनी, फक्त वस्तू नाहीत, तिने तर माणसांना पण पाडलं। थांबा, माझ्याकडे पण व्हिडिओ आहे, हे बघा वहिनी। नाही, ही मुलगी जर या घरात आली तर जहागीरदारांचा डोलाराही पाडायला कमी करणार नाही। त्या मुलीला या घरात येण्यापासून थांबायलाच हवं। पण कसं? एजंट पुढे आपलं काय चालणार? डोकं चालवायचंय सरस्वती। ती मुलगी तुम्हा दोघींना नकोच असं कधी वाटायला लागलं? तिच्या धांदरटपणामुळे, तिच्या वेंधळेपणामुळे। आणि आपल्याला अशा वेंधळेपणाचा त्रास का? कारण आपल्याला एजंटमुळे परफेक्शनची सवय लागली आहे। एक्झॅक्टली। मग आपल्याला जर तिच्या अशा वागण्याचा त्रास होत असेल तर एजंटना किती व्हायला हवा याचा विचार करा। तरीही एजंट तिला सहन करतायत, याचाच अर्थ यावेळी त्या लीलाच्या हातून असं काहीतरी व्हायला हवं जे एजंटना अजिबात सहन होणार नाही। जसं की एखादी महागातली वस्तू फुटणं, किंवा एखादं मोठं डील कॅन्सल होणं, किंवा एखादी अत्यंत महत्त्वाची वस्तू हरवणं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।